नमस्कार, धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण थालीपीठ शिकणार आहोत। त्यासाठी इथे मिक्स पीठ आहे। ह्याच्यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे सर्व आहे। ते आपण एका चाळणीत घेऊ। हे चाळून घ्यायचे आहेत पीठ ही। यात आपण आता गव्हाचं पीठ टाकणार आहोत। गव्हाचं पीठ टाकलं। आता आपण ह्याच्यात चण्याचं पीठ टाकणार आहोत। चण्याचं पीठ टाकलं। आता ही सर्व पीठ आपण चाळून घेणार आहोत। बघू शकता इथे आपलं पीठ चाळून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे बघा, इथे पनीर मी घेतलेला आहे। स्मॅश करून घ्यायचं आहे। कांदा, शिमला मिरची, बीट आणि गाजर हे पण बारीक करून घेतलेलं आहे। कोथिंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये लसूण, जिरं, मिरची आणि थोडीशी मी बडीशेप टाकली आहे। हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। एकदम पण पेस्ट नाही करायची, थोडं असं ठेवायचं आहे। आता आपण हे सगळं या पिठामध्ये टाकून घेऊया। आता आपण धणा पावडर टाकून घेऊया। थोडा ओवा टाकून घेऊया। चाट मसाला टाकून घेऊया। आणि तीळ टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि एक अर्धा लिंबू पिळायचा आहे। आणि हे सर्व मिक्स करून लिंबाची बी आली आहे, पाण्याने मळून घेऊया आपण हे सगळं। बघू शकता पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता एक 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपण पराठे तयार करूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याचं थालीपीठ करून घेऊया। बघू शकता थालीपीठ हे केलेलं आहे मी। आता मी ह्याच्यात तवा तापलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। तुम्ही तूपही टाकलं तरी चालेल। थालीपीठ त्याच्यात टाकून घेते। बघू शकता तुम्ही मी ती बाजू पलटी केलेली आहे। दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं आहे। खूप छान असतात चवीला हे। तुम्ही नक्की सगळ्यांनी करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्ही कसे लागले तुम्हाला ते। बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे थालीपीठ। बाकीचे ह्याचे पण मी थालीपीठ करून घेणार आहे आणि त्याच्यासोबत दही छान लागतं। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि करून बघा। बाय।